हाय हॅलो नमस्कार सगळं स्वागत आहे मराठी मनोरंजन विषयी चॅनलमध्ये. आणि सध्या रंगभूमी एक नवीन करून नाटक दाखल झालेलं आहे, डबल लाईफ. आणि या निमित्ताने दीप्ती आपल्या सोबत आहे. हाय दीप्ती, कशी आहेस? हॅलो, मी खूप छान आणि आहे. खूपच एकदम वेगळा लुक आहे आणि खूप छान दिसतेस तू आज. पारंपरिक लूक आहे. पण नेमकं नाटक हे तुझ्यापर्यंत कसं आलं? रंगशारदा प्रतिष्ठानचं हे नवं कोरं फ्रेश नाटक आहे, आहे. ज्याच्यामध्ये लोकांची भरभरून हसवणूक होणार आहे. म्युझिकल ट्रीट आहे, कारण म्युझिकल नाटक आहे आमचं. हे नाटक माझ्यापर्यंत आलं, अर्थात विजयदादांनी मला या नाटकाबद्दल विचारलं होतं की तुला काम करण्याची इच्छा आहे का. जेव्हा गोष्ट वाचली, कथानक कळलं, तेव्हा वाटलं की नाही, आपण हे करावं. आतापर्यंत कधी कॉमेडी केलेलं नाहीये, तर एक नवीन काहीतरी आपल्याला सुद्धा या निमित्तानं बघता येईल, करता येते का, स्वतःला चाचपडता येईल. पण काही नाही, खूप मजा करतोय आम्ही. खूपच सुंदर कथानक आहे आणि खूप छान पद्धतीनं सगळ्या ऑडियन्सना घेऊन पुढे जाणारं नाटक आहे. ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत नाटक बघितलेलं ते सगळेच खूप खुश झालेले आहेत. पुण्यातला आजचा पहिला प्रयोग आहे, त्यामुळे खूप उत्सुकता आहे. आता जेवढे मुंबईतले प्रयोग झाले की ज्या लोकांनी तुला आतापर्यंत अशा भूमिकेत पाहिलं नव्हतं, त्यांची पहिली प्रतिक्रिया काय आली तुझी? अगं ती तुला आतापर्यंत असं कधीच पाहिलं नाहीये. हीच पहिली प्रतिक्रिया होती. कारण एक तुलाही माहिती असेल की आतापर्यंत सोज्वळ, सात्विक अशाच भूमिका केलेल्या आहेत. म्हणजे मला म्हणायचं की या आवाजाच्या पलीकडे माझी पट्टीच कोणी ऐकलेली नाहीये. या नाटकात ऐकायला येतं. आणि आपण पाहतो की इथं सगळं यंग जनरेशन आहे आणि इथं आपण दोन ज्या वेगवेगळ्या पिढ्या आहेत, त्या पिढ्यांचं कॉम्बिनेशन आहे, ते पिढ्यांचं फ्युजन आहे. तर ते कशा पद्धतीने मांडलेलं आहे? खरंच हे दोन पिढ्यांना जोडणार आहे. आपण असं म्हणतो ना की बदलत्या काळाप्रमाणे आपण देखील बदलायला हवं. तर हा एक खूप छान मेसेज दिला गेलेला आहे आणि खूप फ्रेश आपण म्हणावं तर आमचे जे सगळे वादक आहेत, लाईव्ह म्युझिक आहे. म्हणजे मी म्हणेन की एक टेलिफोनच्या रिंग व्यतिरिक्त आमच्या संपूर्ण नाटकामध्ये बॅकग्राऊंड म्युझिक वाजतं, पण ते सगळं लाईव्ह वाजतं. सगळे आमचे जे गिटारिस्ट आहे, त्यानंतर एक तुला काय बरं तो क्लॅप बॉक्स असतो. तर म्हणजे हे सगळं युथला आकर्षित करणार आहे, कारण फ्युजन आहे. शर्वरी बोरकर, रुचा मोडक, हे सगळे, शुभम जोशी, ही सगळी तरुण फळी आहे. आणि त्यांचं जे आहे की म्हणजे हा काळ आणि या काळात राहत असताना जर 100 वर्षापूर्वीचा काळ त्यांना जगायला लागला तर काय होऊ शकतं. तर हे पण आहे नाटकामध्ये. आणि फ्युजन हा जो प्रकार आहे तो देखील आम्ही नाटकामधून आणलेला आहे. त्यामुळे संगीत जे आहे ते संगीत नाटकासारखं नाहीये. तर ते या पिढीला आवडणारं संगीत आहे, जुन्या पिढीला सुद्धा आवडणार आहे, कारण ह्याच्यामध्ये आम्ही पॅरडी सॉंग्स पद्धतीने काही नाट्यसंगीताला आधुनिक रूप देऊन ती आलेली आहेत. तर मी असं म्हणेन की दोन पिढ्यांना जोडणारं आहे, ते संगीतानं जोडणारं आहे, ते विनोदानं जोडणारं आहे. आणि मला म्हणायचं की या तरुण पिढीला हा काळ जगताना तो काळ देखील महत्वाचा होता आणि तो काळ महत्वाचा असताना या काळात देखील आपण असणं महत्वाचं आहे, हे सुद्धा कळेल. बरोबर. आणि आपण पाहिलं की तू पण संगीत शिकलेली आहेस, पण या नाटकाच्या निमित्ताने तुला तुझं संगीत मोठ्या लेवलला एक व्यावसायिक नाटकाच्या रूपाने तुला ते करता आलं, तर तो एक्सपिरियन्स कसा होता? माझ्यासाठी आमचं संगीत केलेलं आहे तो देखील एक 24 वर्षांचा यंग संगीतकार आहे, श्रीनाथ म्हात्रे. त्या श्रीनाथनी खूप गोड चाली केलेल्या आहेत. म्हणजे एकतर सगळी जी गाणी आहेत नाटकातली त्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी पार्वती आहे. म्हणजे ही पार्वती जी व्यक्तिरेखा मी करते, त्यामुळे मला एक खूप छान वाटतं की ही पार्वती गाण्यांमध्ये खूप भाव खाऊन जाते. आणि माझं म्हणशील तर मी खरंच संगीत विषय शिकलेली आहे आणि या निमित्ताने मला एक माझी गायकी देखील, म्हणजे मी असं म्हणत नाही खूप गाते, पण माझं गाणं सगळ्यांसमोर सादर करता येतं, ह्याचा एक वेगळा आनंद आहे. छान गाणी मला मिळालेली आहेत. त्याची एक झलक आता झाली पाहिजे. बरं, जेव्हा तुम्हाला आठवण तुम्हाला सर्वात असं वाटलं की नाही, या ठिकाणी माझा सर्वात छान आवाज लागला आणि सर्वात एकदम मनात हे समाधान झालं असं? बरं, छोटी छोटी झलक सादर करते. माझं एक आहे त्याच्यामध्ये, हा नाद सोडू कशी, हा नाद सोडू कशी, हवी वाटे सून मला तुझ्या समज दिसायला, दुसरे गुण जुळले जर माझी स्नुषा होशील तर, सत्वर तू आलीसशी, अशी सून सोडू कशी, हा नाद सोडू कशी. असं अशा पद्धतीचं आहे. त्यानंतर गजाननाला गजाननाचा झाला
शांत भेट होईल स्वभार्याची राम मंदिरात. अशा पद्धतीची सुद्धा सोप्या चालीची पण आहेत गाणी. खूप सुंदर केलेलं आहे संगीत आणि सगळ्यांनाच स्वतःचं गाणं दाखवण्यासाठी आणि काय म्हणू की नवीन पिढीला नाविन्यानं गाणं दाखवण्यासाठी आणि त्याबरोबरीनं जुन्या पिढीतल्या लोकांनाही आवडेल अशा पद्धतीचं संगीत असं बरोबर. वाटतं. आता पण कसं असतं, एक जेव्हा लाईव्ह म्युझिक असतं, संगीत नाटक असतं, त्याचं सिंक्रोनायझेशन करणं खूप म्हणजे काही अवघड असतं. ते खूप म्हणजे पहिल्या प्रयोगाला एक दडपण होतं का, की बाबा कसं थोडंफार मिसमॅच झालं किंवा काय झालं, कारण लाईव्ह गाणं आणि ते आपला सूर मॅच करणं, सगळ्या गोष्टी खूप त्या डिफिकल्ट असतात. खरंच आहे लाईव्ह म्युझिक खूप अवघड आहे कारण त्या वेळेला तुला आधी सूर मिळाला पाहिजे. हो. त्यामुळे वादक अत्यंत जागरूक असायला पाहिजे. तर ते झालं. त्याच्यानंतर माझ्या वेळेला असं झालेलं आहे की प्रत्येक वेळेला मला इतका फास्ट चेंज आहे की त्या गाण्यादरम्यान मला चेंज करून पुढच्या सीनला यायला लागतं. तर एका सीनच्या वेळेला म्हणजे शुभम गातो की दटली हो पार्वती सजली हो पार्वती हे गाणं आहे. त्याच्या वेळेला हार्डली मला 2 ते 3 मिनिटं मिळतात. त्याचं गाणं संपेपर्यंत मला स्टेजवरती यायचं असतं. तर हे माझ्यासाठी खूप अवघड होतं आणि त्याच्यासाठी सुद्धा आम्ही वेगळ्या तालमी केल्या होत्या. कारण काय होतं की ते मॅच झालं नाही तर त्याला तशी एक आम्ही मुभा दिलेली आहे की गाण्यामध्ये की अनबा तुकाराम ते जोपर्यंत विंगेत पार्वती दिसत नाही तोपर्यंत ज्ञानबा तुकाराम म्हणत राहायचं. पण काही नाही आमची वेळ खूप छान आधी ती तालीम झाल्यामुळे कुठलीही अडचण आली नाही. पण आहे लाईव्ह म्युझिक आवाज नीट लागणं, वातावरण कसं असणं, तुम्हाला सर्दी झाला खोकला झाला की काही खूप अवघड असतं. पण छान झाली म्हणजे आत्तापर्यंत एक आमचा आज 7वा ते 8वा प्रयोग आहे. तर आत्तापर्यंतच्या प्रवासात असं कुठेही झालं नाही की खूप त्रास होतोय गायला. सगळं छान झालेलं आहे आणि छान. आजचंही चांगलं होईल अशी वा वा, छान छान. तर आता प्रेक्षकांना नाटक पाहण्यासाठी काय आव्हान करशील? मी असं म्हणेन की सध्याच्या काळामध्ये आपण पाहिलं तर सगळ्यांना टेन्शन्स खूप आहेत. खूप धकाधकीचं आयुष्य आहे आपलं. पण या सगळ्यामध्ये तुम्हाला छान आनंद देणारं म्हणजे खळखळून हसवणारं, आनंद देणारं, त्यानंतर फ्युजनचा देखील एक आगळा वेगळा अनुभव देणारं असं आमचं म्युझिकल नाटक, नवकोरम म्युझिकल नाटक रंगशारदा प्रतिष्ठानचं डबल लाईफ जे आता रसिकांसमोर दाखल झालेलं आहे. ज्यांनी ज्यांनी हे नाटक पाहिलंय त्यांना खूप आवडतंय आणि मला असं म्हणायचं की हे जे आवडणं ते काय आहे हे तुम्हालाही अनुभवायचं असेल तर आमचं नाटक बघायला नक्की नक्की या. मी तुम्हाला म्हणेन की भरपूर आनंद घेऊन तुम्ही जाल आणि तो आनंद देणं हे आमचं काम आहे आणि तो आनंद घेण्यासाठी येणं हे तुमचं काम देखील आहे. नक्की या.